नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ महालक्ष्म्यांचा दुसरा दिवस कसा साजरा केला ते सांगते. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून छानपैकी तयार झाले. खाली येऊन महालक्ष्म्यांचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. मनोभावे नमस्कार केला. अगदी शांत प्रसन्न वातावरणात महालक्ष्म्यांच्या समोरचे सगळे दिवे लावले. त्यामध्ये तेल घातलं. त्यानंतर त्यांच्या समोर बसून 8 वेळा श्रीसूक्त म्हटलं, गणपती स्तोत्र म्हटलं, अग्निदेवतेची पूजा केली. अग्निदेवतेला हळदी कुंकू वाहिलं, फूल वाहिलं, नमस्कार केला. आज महालक्ष्म्यांचा महानैवेद्य करायचा होता म्हणून लवकरच स्वयंपाकाची तयारी सुरू केली. तोपर्यंत बाहेर उजाडलं होतं. बाहेर येऊन सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं, नमस्कार केला. सगळी नवीन उमललेली फुलं बघितली. महालक्ष्म्या बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सगळे त्यांच्या महानैवेद्याचा स्वयंपाक करतो. ज्या प्रकारे सासरी गेलेली मुलगी माहेरी आल्यावर तिचे लाड केले जातात, तसेच गौरी माहेरी आल्यावर त्यांच्यासाठी 16 भाज्या, कोशिंबिरी, पुरणपोळी, पातळ भाजी अशा सगळ्या त्यांच्या आवडीचा स्वयंपाक आपण सगळ्याजणी करत असतो. 16 भाज्या अर्पण केल्याने विविध भाज्यांच्या मिश्रणामुळे नैवेद्यामध्ये चव आणि पौष्टिकतेचे संतुलन साधले जाते. काही ठिकाणी 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 पक्वान्न बनवले जाते, तर काही ठिकाणी 16 एकत्रित मिश्र भाजी बनवली जाते. 16 भाज्या अर्पण करण्याचा उद्देश गौरीला प्रसन्न करणे, तिची कृपा मिळवणे हा आहे. कारण भाज्या या निसर्गातील विविध घटकांचे प्रतीक आहेत, जे गौरीच्या सर्व समावेशक रूपातून मिळणाऱ्या आशीर्वादाचे प्रतीक आहेत. हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 16 भाज्यांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तसेच घरात यामुळे समृद्धी आणि भरभराट नांदते आणि महालक्ष्मीची अखंडित कृपा आपल्यावर राहते. सकाळीच मी आणि मिस्टर आम्ही दोघेजणं स्वयंपाकाला लागलो. दोघांनी मिळून आधी पुरण केलं. त्यानंतर सगळ्या छानपैकी भाज्या चिरून घेतल्या. आईंनी आदल्याच दिवशी आम्हाला सगळ्या भाज्या निवडून दिल्या होत्या. आमच्या इकडे 16 भाज्या एकत्रित करून त्याची एक भाजी आम्ही करतो. त्यानंतर आळूची भाजी, लाल भोपळ्याची भाजी, बटाट्याची कोरडी भाजी, काकडीची कोशिंबीर, वाटली डाळ, खोबऱ्याची चटणी, पंचामृत, बीटची कोशिंबीर, दाणे आणि तिळाची कोरडी चटणी, सार, भातवरण, पालकाची भाजी, बटाट्याची भाजी, गवल्याची खीर, करंजी, लाडू, अनारसा, पापड असा सगळा नैवेद्य असतो. 16 भाज्यांमध्ये मला इकडे ज्या भाज्या मिळाल्या ते सांगते. भेंडी, पडवळ, तोंडली, शिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी, फ्लावर, गवार, चवळीच्या शेंगा, बीन्स, कारले, नंतर वालाच्या 2 प्रकारच्या शेंगा, दुधी भोपळा, बटाटा, तिंडोरा अशा सगळ्या भाज्या मिळाल्या इकडे. त्या आम्ही एकत्रित करून ती भाजी बनवली. शांततेत व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू सहस्रनाम ऐकत एकाग्र चित्ताने स्वयंपाक केला. त्यानंतर भाऊ अमोल आला. त्याने पापड आणि भजे तळले. आईंनी सगळी छानपैकी पूजेची तयारी केली आणि सगळं पूजेचं साहित्य ट्रेमध्ये त्यांनी काढून ठेवलं. आईने देवीला हार केला. आईने आधी दुधामध्ये थोडी साखर घालून आधी दोन्ही महालक्ष्म्यांना सकाळी दुधाचा नैवेद्य दाखवला आणि सगळी पूजेची तयारी करून ठेवली. नाशिकमध्ये मिस्टरांचे मामा राहतात. त्यांनी ऑनलाईन महालक्ष्मीची सगळी छानपैकी षोडशोपचारे पूजा आम्हाला सांगितली. मामांनी सांगितल्याप्रमाणे सगळी पूजा आम्ही इकडे केली. त्यानंतर नैवेद्य वाढला आणि महालक्ष्म्यांना नैवेद्य दाखवला. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला, तसाच घरच्या देवाला नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांनी मिळून आम्ही महालक्ष्म्यांची आरती केली. आरती केल्यानंतर महालक्ष्म्यांच्या 2 सवाष्ण, कुमारिका, ब्राह्मण, मेहून सगळे जेवायला बसले. सगळ्यांनी जेवणं केली. आईने सवाष्णींना ओटी भरली, हळदी कुंकू लावले. मी सुद्धा हळदी कुंकू लावलं आणि नमस्कार केला. नंतर संध्याकाळी देवींची मनोभावे पुन्हा महालक्ष्म्यांची आरती केली. संपूर्ण चातुर्मासाच्या पुस्तकात महालक्ष्म्यांची जी कथा आहे ती कथा शांततेत बसून आम्ही वाचली आणि सगळ्यांनी ती कथा ऐकली. अशा प्रकारे आम्ही आनंदात, उत्साहात महालक्ष्म्यांचा दुसरा दिवस साजरा केलेला आहे. आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद.